हॅलो मित्रांनो, मी माझी पोझिशन दाखवायच्या आधी मी तुम्हाला आजचा माझा लाईव्ह ट्रेड दाखवतो पहिले. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर मी 2 लॉट सेल केलेले 18,850चे मी 2 लॉट सेल केलेले. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तिकडे मग सुरुवातीपासूनच माझं प्रॉफिट चालू होतं आणि मी हेजिंग केलेली 2 लॉटची, जेणेकरून मला मार्जिन कमी लागेल. पण प्रॉब्लेम काय आला, जो हेजिंगचा मी जरा जास्त हाय प्रीमियमचं सेल केलं, त्याच्यामुळे मी ती स्क्वेअर ऑफ करून मी एक कमी प्रीमियमची घेतली. कारण समजा माझ्या साईडने मार्केट गेलं पण असतं ना तरी त्या हेजिंगमुळे मला 750चा कमी लॉस झाला असता, प्रॉफिट झालं असतं. त्यामुळे मी ती स्क्वेअर ऑफ केली आणि 1-1.5 रुपयाच्या आसपास मी परत 2 बाय केले लॉट. आणि जसं तुम्ही बघाल की ती एंट्री माझी 3,000 प्लसपर्यंत गेली. ठीक आहे, मी सकाळी 9:16 मिनिटांनी एंट्री घेतली आणि 2 मिनिटामध्ये ती एंट्री माझी 3,000 रुपये प्लस दिसली. ठीक आहे, 3,000 मी लास्ट बघितलं ते 3,200 बघितलं आणि पण माझा टार्गेट होता तो 10,000 रुपये होता. ठीक आहे, कारण आज मला वाटत होतं की एक बऱ्यापैकी मुवमेंटम मिळू शकते, त्यामुळे माझा 10,000चा कमीत कमी टार्गेट होता. मग 10,000 रुपये मिळाले असते तर मी एक्झिट मारले असते. या ट्रेडमध्ये मॅक्झिमम प्रॉफिट हा 12 ते 13,000च्या आसपास होता, पण मी 10,000 मला मिळाले असते तर मी निघालो असतो. आता बघा 2,400 2,500चा प्रॉफिट चालू आहे आणि तो हायेस्ट 3,000ला गेला. आणि त्याच्यानंतर त्या मार्केटने एवढं रिव्हर्स घेतलं, मला लॉस पण 5,000चा दिसला. ठीक आहे, मी एक्झिट करेपर्यंत मग ते आज दिवस पण चांगला असेल, आज दिवस खराब पण होता आणि चांगला पण होता. कारण 3,000 प्रॉफिट दिसून तो लगेच 5,000 मायनस गेला. कारण 5,000 मायनस गेला आणि त्याच्यानंतर परत जसं 3,000वरती आला ना, मी माझी पोझिशन एक्झिट करायला गेली आणि ते 1,200 रुपये लॉसमध्ये माझे निघाले. अगर तुम्ही अजून बघत असाल राईट साईडला तर तुम्हाला तिकडे दिसेल. मी आता तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो टोटल. तुम्ही बघाल मला आज 536 रुपयाचा लॉस झाला, पण मला मॅक्झिमम लॉस माझा फक्त 100 रुपये. कारण जो HDFCचा, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी HDFCचे जसं की तुम्हाला सांगितलेलं की मी HDFCचे शेअर विकत घेणार, ते 33 शेअर मी विकत घेतले. ठीक आहे, त्याचाच लॉस 442 आणि ओव्हरऑल माझा लॉस आहे 536. म्हणजे मॅक्झिमम मला 100 रुपयाचा लॉस झाला. म्हणजे 1,500च्या लॉसवरून मी फक्त 100 रुपये लॉसवरती आलो. ओके, माझं एकच असतं की अगर समजा माझ्या अगेन्स्टमध्ये ट्रेड नाही गेला ना तर मी माझी पोझिशन जी लॉस झाली ना ते ॲटलिस्ट मी कॉस्ट टू कॉस्ट कशी करवा नंतर. म्हणजे तुम्ही मागचे 2-3 दिवस बघितलं असेल मला एल झालेलं, मी ते परत कॉस्ट टू कॉस्ट नव्हतं. ठीक आहे, आणि बाकीची एंट्री ही जी 14,458ची एंट्री आहे 11,650 ती मी कशी कवर केली ते तुम्हाला सांगतो. ही जी 15 मिनिटाची कॅन्डल आहे ना, एवढी रेड कॅन्डल बनवली, त्याचा हाय ब्रेक केला आणि त्याच्यानंतर एवढी ग्रीन कॅन्डल मोठी नाही बनवायला पाहिजे होती. बरोबर, मार्केटला खाली जायचं तर एक छोटी कॅन्डल बनवून परत खाली गेली असती. त्याने जशी ती मोठी कॅन्डल बनवली आणि जसं त्याचा हाय ब्रेक केला, माझा मॅक्झिमम लॉस हा 100 ते 200 रुपयाचा SL होता आणि त्याच्या अगेन्स्ट मला 1,400-1,500 पाहिजे. मी विचार केला जसं कॉस्ट टू कॉस्ट निघेल मी माझी एक्झिट करून टाकेन पोझिशन. त्याप्रकारे इथे पोचल्या मी माझी पोझिशन एक्झिट केली आणि त्याप्रकारे मला फक्त 100 रुपयाचा लॉस झाला. काय हरकत नाही. आता तुम्ही बघत असाल मला थर्सडेला लॉस झाला 200-250 रुपयाचा. फ्रायडेला मला वेळ नसल्यामुळे मला ट्रेड नाही मिळाला. माझ्या अगेन्स्ट माझ्या साईडने ट्रेड गेलेला, कदाचित प्रॉफिट पण चांगला झाला असता, 2-3 हजारच्या वरती प्रॉफिट झाला असता, पण वेळ नसल्यामुळे मी ट्रेड नाही घेतला. आणि आज परत मंडेला परत 100 रुपये लॉस. हे आज ओव्हरऑल टोटल माझा ब्रोकरेज पडून 500 रुपये ते झालं. कारण माझे एंट्रीज खूप झाले. अगर तुम्ही बघत असाल माझ्या एंट्रीज खूप झाल्या, त्याच्यामुळे 500 रुपये कमीत कमी माझा ब्रोकरेज तर जाईलच. तर टोटल 2 दिवस लॉस झालं, तर आता 1 दिवस प्रॉफिटचा चान्स आहे. ठीक आहे, मग भले तो उद्या पण असू शकतं किंवा मग परवा पण असू शकतो, पण 1 दिवस आता एक मोठा प्रॉफिट याचा चान्सेस आहेत. ठीक आहे, तर आपण मार्केटचे आता ॲनालिसिस करूया, आपल्याला उद्या कुठे ट्रेड मिळू शकतो ते. सर्वात पहिले आपण बँक निफ्टी बघणार, नंतर निफ्टी बघणार आणि त्याच्यानंतर फिन निफ्टी. मी मोस्टली फिन निफ्टीमध्ये ट्रेड करून तुम्हाला फिन निफ्टी पण सांगेन. बँक निफ्टीचं जसं मी तुम्हाला ऑलरेडी लेवल दिलं आहे 49,718च्या आसपास अगर मार्केट ओपन होतं आहे. ठीक आहे, मार्केट त्याच्यावरती पण ओपन झालं ना तर आपण इकडे वरच्या साईडला जाऊ शकतो. तो आपण जेवढ्या नॉर्मल क्वांटिटी मारतो तेवढ्या क्वांटिटी मारू शकतो. मॅक्झिमम 2 एंट्रीच्या वरती गेला ना तर मग प्रॉब्लेम ना. कारण आजचा जसं बघाल एक रेंज बाउंड आहे, इथे तुम्ही मल्टिपल एंट्री गेलं ना तरी तुम्हाला प्रॉफिट नाही होणार. ठीक आहे, काय असं माहिती अगर समजा तुमची एंट्री अगर 2 एंट्रीमध्ये तुमचं ट्रेंड मिळत असेल ना तर समजून जायचं की मार्केट ही ट्रेंडी आहे. अगर 2 एंट्रीच्या आसपास तुमचं SL लागत असेल ना तर हे मार्केट पूर्णपणे साईडवेज असतं. ओके, त्याचप्रमाणे ह्या लेवलच्या वरती ओपन झालं, आपण डायरेक्ट जेवढं क्वांटिटी घेता तेवढं घेऊ शकतो आपण. आणि मॅक्झिमम 2 एंट्री, जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपण आपला SL सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो आणि कमीत कमी 1:3 किंवा 1:4च्या आसपासचं टार्गेट घेऊ शकतो. ठीक आहे, कारण आपल्याला एक दिवस आता ट्रेंडी मिळायचा चान्स आहे त्याच्यामुळे. आणि डाऊन साईडला तुम्ही बघत असाल तर आजचा जो लो आहे त्या लोच्या अगर फ्लॅट ओपन होऊन खाली जात आहे किंवा मग गॅप डाऊन ओपन झाला. ठीक आहे, गॅप डाऊन ओपन झाला, एक 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक केला तर आपण
जिथे वरच्या साईडला जेवढं एंट्री मारतो ना त्याच्या अर्ध्या एंट्री खाली मारा. म्हणजे आता समजा वरती 2 लॉट मारा असेल तर खाली फक्त एकच लॉट मारा. ठीक आहे. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. एकदा एंट्री घेतली, SL हिट झाला, परत सेम लेवलला परत आपण एंट्री घेऊ शकतो. ओके. फ्लॅट ओपन होऊन अगर आजचा लो ब्रेक झाला तर आपण डायरेक्टली एंट्री घेऊ शकतो. सेम क्वांटिटी, अर्धा क्वांटिटी. जिथे वरती 2 मारत असेल तर खालच्या साईडला फक्त 1. ठीक आहे. आणि दोन्ही साईडला कमीत कमी टार्गेट 1:3 किंवा 1:4च्या आसपास ठेवा. ओके. आता आपण निफ्टी बघूया. निफ्टी जरा बरं वाटतं. निफ्टीचं बघा. निफ्टीचं अगर फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक करतो आहे, ओके, अगर हा वाला लेवल ब्रेक करतो आहे तर आपल्याला एक वरच्या साईडला बऱ्यापैकी मोमेंटम मिळू शकते. ओके. आणि त्याचप्रमाणे मोठा गॅपअप झाला, ह्या लेवलच्या आसपास गॅपअप झाला. पहिले 5 मिनटं बघा, ह्या लेवलच्या वरती कुठे गॅपअप होते. पहिले 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल बघा. ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्रीनंतर परत आपला SL गेला तर समजून जातं उद्याचा दिवस हा साईडवेज असेल. ठीक आहे. क्लिअर. आणि मॅक्झिमम 2दा एंट्री. आपण समजा इथे 2 लॉट मारतो आहे तर जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपण आपला SL सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि डाऊन साईडला तुम्हाला मी सांगतो की डाऊन साईडला डायरेक्ट नाही येणार, कारण बऱ्यापैकी रेजिस्टन्स सपोर्ट्स असल्यामुळे डायरेक्ट खाली नाही पडू शकत. हा एक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा डायरेक्ट क्विकली खाली नाही पडलं आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये खाली पडलं निफ्टी. ओके. त्याच्यामुळे आपण एक डाऊन साईडला एक ट्रेड घेऊ शकतो. आजचा जो लो आहे, शेवटचे जे 10-15 मिनटं आहेत, त्याचा लो अगर ब्रेक होतो आहे ना फ्लॅट ओपन होऊन, तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. पण क्वांटिटी अर्ध्या करा. वरती 2 मारत असाल तर डाऊन साईडला फक्त 1 मारा. ओके. आणि त्याचा टार्गेट मॅक्झिमम इथपर्यंत असेल. पण जसं तुमचा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला 1:3साठी थांबा किंवा 1:4साठी थांबा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून वरती गेला तुमचा ट्रेलिंग SL घेतला तर हे मार्केट परत साईडवेजमध्येच जाईल. आणि साईडवेजमध्ये मार्केटमध्ये जास्त SL देऊन उपयोग नाही आणि जास्त एंट्री घेऊ पण नका. आज माझ्याकडून झाले, कारण माझा जो SL गेला ते फक्त मला कॉस्ट टू कॉस्ट करायचं होतं आणि मला कॉन्फिडन्स होता की आज येईल म्हणून, त्यामुळे मी एंट्री घेते. नाही तर मी नॉर्मली एवढ्या कधी एंट्री घेतच नाही. ओके. आणि एकदम मोठा गॅपडाऊन झाला तर पहिली 5 मिनटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक झाला तर आपण जेवढ्या वरती क्वांटिटीमध्ये जे अर्ध्या क्वांटिटी खाली मारा. आणि टार्गेट 1:3 आणि 1:4साठी थांबाच. अगर आज पाहिजे असतं तर मी 3,000मध्ये पण एक्झिट केली असती, पण माझा टार्गेट 10,000 रुपये होता तर मला 3,000मध्ये घेऊन उपयोग पण नव्हता. क्लिअर आहे. आता मी फिन निफ्टी सांगतो. मी स्वतः फिन निफ्टीमध्ये करणार आहे. फिन निफ्टी जो लेवल दिला 22,154चा, त्याच्यावरती अगर ओपन होते किंवा गॅपडाऊन ओपन होऊन अगर पहिली ग्रीन कॅन्डल बनवून अगर हा लेवल ब्रेक करते ना तर मी माझे 2 लॉट PE सेल करीन. ओके. आणि मॅक्झिमम त्याचा SL असेल 12 ते 14 पॉईंटच्या आसपास माझा SL असेल एका लॉटचा. ओके. मग एक 600 रुपयाच्या आसपासचा मी वगैरे SL ठेवेन एका लॉटचा. आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला मी माझा SL सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि समजा गॅपअप झालं 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल बघा, ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर सेम 2 एंट्री 2 लॉट आणि 1:2 झालं की आपण आपला SL सर्व कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ठीक आहे. कारण वरती जाऊन परत अगर सेम लेवल येत असेल, आपला ट्रेलिंग SL घेत असेल तर त्या दिवशी मार्केट कुठेच जाणार नाही. ओके. आणि डाऊन साईडला मी काय करणार, फ्लॅट ओपन होऊन अगर आजचा लेवल ब्रेक करतो आहे तर काय करणार, मी मॅक्झिमम एकच लॉट पीस कॉल सेल करणार. ठीक आहे. एकच लॉट कॉल सेल करणार. मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार. एकदा एंट्रीमध्ये गेलं तर ठीक आहे, SL हिट झाला, परत सेकंड टायमाला मी परत एकदा एंट्री घेणार. आणि मॅक्झिमम 2 एंट्रीच्या वरती मी ट्रेड नाही घेणार. ओके. आणि मोठा गॅपडाऊन झाला, पहिली रेड कॅन्डल बघा, त्याच्या खाली अगर मार्केट जात असेल तर परत बऱ्यापैकी आपल्याला ट्रेंड मिळू शकतो. म्हणजे 1:3 1:4च्या आसपास आपला टार्गेट मिळू शकतो. ओके. आणि सेलर्स असेल पहिलं 15 मिनटाची कॅन्डल बघा डाऊन साईडला, त्याचा लो ब्रेक केला की जो पण त्याचा हाय असेल त्या साईडचा आपण आपला कॉल सेल करू शकतो. आणि मी शॉर्ट्स पण अपलोड केलेला, पण त्याचा आवाज एवढा भयंकर होता त्याच्यामुळे तो परत मी डिलीट करून टाकला. ओके. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.